तुमच्यासाठी भक्तिभावाने सुंदर, सोप्या आणि भावपूर्ण भाषेत मी आज श्री स्वामी चरित्र 18वा अध्याय सांगणार आहे. नमस्कार, मी सीमा गायकवाड. सीमा गायकवाड या यूट्यूब चॅनलवरती सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे. आशीर्वाद, मार्गदर्शन आणि भक्तांची अंतर्कर परिवर्तन कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला सुरुवात करूया. अक्कलकोटमध्ये त्या काळी एक भक्त राहत होता. नाव होतं गणाजी गोविंद. स्वामी समर्थांवर त्यांची अढळ श्रद्धा होती. परंतु आयुष्यात सतत येणाऱ्या संकटांमुळे त्याच्या मनात एक प्रश्न सतत ठाण मांडून बसला होता की मी स्वामींचा भक्त आहे, तरी माझ्यावर एवढी परीक्षा का? मी स्वामींचा भक्त आहे, तरी माझ्यावर एवढी परीक्षा का? एक दिवस गणाजी मनातल्या काळजा घेऊन स्वामींच्या स्थानिनात आला. स्वामी समाधीत बसले होते. गणाजीचे कंपित पाय, भिजलेले डोळे पाहून स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले देखील, गण्या, तुझ्यावर संकट नाही. गण्या, तुझ्यावर संकट नाही, माझी कृपा चालली आहे. मी माझ्या माणसांना खंबीर करतो, कमकवत नाही. चल, तू आज माझ्याबरोबर ये. त्यानंतर गणाजी चकित झाला. स्वामी समर्थ उठले आणि त्याला घेऊन गावाबाहेरच्या एका जुना वडाच्या झाडाजवळ गेले. तेथे एक गरीब फाटकी धोतर बांधलेला वृद्ध बसला होता. स्वामी त्याच्याकडे पाहून म्हणाले, गण्या, बघ, याच्याकडे काही नाहीये. गण्या, बघ, याच्याकडे काही नाहीये. तरीही चेहऱ्यावर शांती आहे, कारण यांच्या मनात माझ्यावर विश्वास अखंड आहे. वृद्धाने त्या नमस्कार केला. स्वामींनी त्याला हात लावला आणि क्षणात त्याचे चेहऱ्यावरचं तेज फुटले. त्याचे चेहऱ्यावर तेज फुटले. त्या वृद्धाला अनेक वर्षांचा आजार होता, जो ताबडतोब नाहीसा झाला. गणाजीने हे पाहिले आणि त्यांच्या मनात एक क्षणी प्रकाश पडला. स्वामींची कृपा श्रद्धेमध्ये आहे, तक्रारीत नाही. स्वामी समर्थ आता गणाजीकडे वळले. गण्या, आज तुझी परीक्षा संपली. तू आता माझ्या मार्गाने चाल. तुझ्या घरात आनंद, तुझ्या कर्मात गती आणि तुझ्या मनात समाधान येईल. आता माझ्या मार्गाने चाल. तुझ्या घरात आनंद, तुझ्या कर्मात गती आणि तुझ्या मनात समाधान येईल. स्वामींच्या शब्दांनी गणाजीचा भार उतरला. तो नमस्कार करून घरी परतला. तेव्हा घरात जे काही दिवसांपासून ताणतणाव होते ते सहज सुटू लागले. धंद्यात वाढ झाली, घरात सौख्य आले आणि सर्वात मोठं म्हणजे त्यांच्या मनात काळोख दूर झाला. त्या दिवसापासून गणाजी रोज एका वचनाने जगू लागला. स्वामी समर्थ माझे आधार, काहीही झाले तरी मी त्यांना सोडणार नाही. स्वामी समर्थ माझे आधार आहेत आणि काहीही झालं तरी मी त्यांना सोडणार नाही. आता ह्या अध्यायातून आपल्याला काय संदेश मिळतो, चला पाहूया. 1. श्रद्धा असेल तर संकटेही कृपेचे रूप घेतात. 2. स्वामी समर्थ भक्तांच्या मनाचा स्थान घेतात, त्यांच्या अडचणी जाणतात. 3. परीक्षेच्या क्षणी शंका नको,
शरणागती हवी. परीक्षेच्या क्षणी शंका नको, शरणागती हवी. 4. जो स्वामींवर विसंबतो त्याचे जीवन स्वतः स्वामी समर्थ बदलून टाकतात. त्याचे जीवन स्वतः स्वामी समर्थ बदलून टाकतात. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.